बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगाव बंदची आज हाक देण्यात आली आहे। सकल हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आलाय। या सर्वांनी बंदमध्ये सहभागी होऊन बांगलादेशातल्या हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलंय। बांगलादेशातील हिंदू आणि तिथल्या मंदिरांच्या रक्षणासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली। या ठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। मालेगावातील बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी। बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। आपण बघू शकतो की मालेगावचे जवळ बाजारपेठ आहे ते कळकळीत बंद आहे। एकही दुकान उघडी नाहीये। सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांनी बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्यामुळे मालेगाव शहरात आज कळकळीत बंद पाळण्यात येत आहे। 11 वाजता सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। बंदच्या काळात नाशिकला गालबोट लागला होता, त्याच्यामुळे असा कोणत्याही प्रकार इथे घडू नये या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। एकूणच परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण होऊ नये यासाठी पोलीस देखील अलर्ट मोडवर आलेले आहे। बंद जो आहे तो यशस्वी होताना दिसत आहे। एकही दुकान उघडी नाहीये। कळकळीत बंद पाळून बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात येत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।